अमेरिका इराणमध्ये 2 आठवड्यांचा युद्धविराम झालाय आणि डोनाल्ड ट्रम्प यांनी सर्व हल्ले थांबवण्याची घोषणा केली आहे. शुक्रवारपासून इस्लामाबादमध्ये दोन्ही देशांमध्ये चर्चा होणार आहे. आखातातल्या युद्धातून ही दिलासादायक बातमी आहे. अमेरिका आणि इराणमध्ये 2 आठवड्यांची सशर्त युद्धविराम झालाय आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून याबाबतची घोषणा केली आहे. तसंच इराणवरचे सर्व प्रकारचे हल्ले थांबवण्याचीही घोषणा केली आहे. दोन्ही देशात शुक्रवारपासून पाकिस्तानच्या इस्लामाबादमध्ये आता चर्चा सुरू होणार आहे आणि पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांच्याशी चर्चा केल्यानंतर हा निर्णय घेतल्याचं ट्रम्प यांनी म्हटलं. सोबतच ट्रम्प यांनी हे स्पष्ट केलंय की ही स्थगिती होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडण्याच्या अटीवर आहे. तसंच तणाव कमी करण्याच्या दृष्टीनं हे एक पाऊल आवश्यक असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं. अमेरिकेने म्हटलंय की आम्ही सीज फायरसाठी तयार आहे. इराणनी पण पहिले आधी नेहमीच म्हटलं होतं की आम्ही सीज फायर करायला तयार नाहीये. कम्प्लीट युद्ध थांबलं पाहिजे ऍज अ बेसिक कंडिशन फॉर पुढे बोलणे करण्यासाठी. पण त्यांनी पण आता थोडी माघार घेतली आहे आणि 15 दिवसाचं फॉर्टनाईटचं सीज फायर दिलंय. ह्याच्यामध्ये जितके देश आहेत सगळ्यांना हे लागू आहे, म्हणजे US, इराण आणि इस्रायल. आणि असं ठरलंय की इस्रायल लेबनॉनमध्ये पण आपली आक्रमक जी कारवाई करताय ते नाही करणार आहे. त्याच्यामुळे ह्याचे परिणाम चांगले होतील आणि असं कळलंय की 10 तारखेला म्हणजे या शुक्रवारी जुम्म्याच्या दिवशी वाटाघाटी पुढे जातील आणि आपण उम्मीद करू शकतो की हे वाटाघाटी पुढे जाऊन शांतता त्या क्षेत्रामध्ये येईल. सुरुवातीला 5 दिवस, नंतर 10 दिवस आणि आता 2 आठवड्यांचा सीज फायर डिक्लेअर करून एक प्रकारे इराण विरुद्धच्या युद्धाचा पॉज किंवा स्वल्पविराम लांबवण्याचाच प्रयत्न डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेला आहे. मागच्या काही तासांमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांनी आक्रमक विधानं केली होती आणि एका रात्रीमध्ये आम्ही इराणची संपूर्ण संस्कृतीच नष्ट करू, इराणला पूर्णतः उद्ध्वस्त करू, अशा प्रकारची आक्रमक विधानं केली होती. या आक्रमकतेच्या मागे एक प्रकारे डोनाल्ड ट्रम्प यांची कोअर्सिव्ह डिप्लोमसी म्हणजेच संपूर्णतः दबाव तंत्राचाच हा त्या ठिकाणी भाग होता आणि या दबाव तंत्रामुळेच अप्रत्यक्षपणे इराणला कुठेतरी निगोशिएशन टेबलवर आणणं आणि अमेरिकेशी संबंधित काही अटी मान्य करून घेणं अशा प्रकारची रणनीती डोनाल्ड ट्रम्प यांची या आक्रमक विधानांच्या मागे होती. इराणने हा जो सीज फायर प्रस्ताव होता अमेरिकेकडनं दिला गेलेला, त्या काही टर्म्स आणि कंडिशनच्या आधारावरती तो मान्य केला. त्याच्यात सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे स्टेट ऑफ हॉर्मुझ गेल्या 38 दिवसांपासून बंद आहे, ते स्टेट ऑफ हॉर्मुझ आता ओपन करण्यात आलेलं आहे. त्याच्यावरती जरी काही चार्ज लावण्यात आला असला तरी ते हा ओपन होणं ही अतिशय महत्वाची बाब होती. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुढचे 10-12 दिवस हे बॅक चॅनल टॉक्स जे आहेत ते चालणार आहेत. एखाद्या न्यूट्रल व्हेन्यूवरती हे दोघे भेटणार आहेत. 10 कंडिशन्स या इराणकडनं देखील टाकल्या गेलेल्या आहेत. सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की याचा सकारात्मक परिणाम हा स्टॉक मार्केटवरती दिसून आलेला आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तेलाच्या किमती जो हा संघर्ष सुरू झाल्यानंतर जवळपास 25% वाढलेल्या होत्या, ज्या $120 पर्यंत जाऊन पोहोचलेल्या होत्या, त्या तेलाच्या किमती प्रति बॅरल आता $94 पर्यंत आलेल्या आहेत. ही निश्चितपणे एक सकारात्मक बाब आहे. एक मोठा विध्वंस होण्यापासून जग आणि आखात हे वाचलेलं आहे आणि त्यामुळे तेलाची पुरवठा साखळी पूर्ववत होईल